फुले 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. फक्त 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय व्यासपीठ 245 माढा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचा दणदणीत खणखणीत उमेदवार म्हणजे आपले सर्वांचे लाडके आबासाहेब. या मतदारसंघात या सोलापूर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर सर्वात जास्त काय आहे? ऊस आहे. आणि ऊसाला दर या अगोदर आपण बघितला तर किती द्यायचे? एका चेअरमनने जर 2500 जाहीर केला तर दुसरा चेअरमन 2300 जाहीर करायचा. एका चेअरमन 2300 जाहीर केला तर दुसरा चेअरमन 2200 जाहीर करायचा. पण 2 वर्ष बंद असलेला कारखाना सुरू करून 40 कोटीचं कर्ज या ठिकाणी नील करून सगळ्या कामगारांना त्यांची पगार वेळेवर देऊन या ठिकाणी 2800 दर 3000 दर ज्यांनी जाहीर केला ते म्हणजे दमदार नेतृत्व म्हणजे आपले आबासाहेब. ह्या वर्षी किती दर जाहीर केला? 3500. हाय का कुणाचा दम? म्हणून कुणी केला? 3501 जाहीर केला. आबांनी 3502 जाहीर केला. आबासाहेब म्हणले तुम्हाला जर दर द्यायचा होता तर तुम्ही 3500चा 4000 का बोलला नाही? लगे मी 4500 बोललो असतो तर शेतकऱ्यांचं भलं झालं असतं. गेल्या हंगामात या ठिकाणी प्रति टन शेतकऱ्याला या ठिकाणी 400 ते 350 रुपये या ठिकाणी फायदा झाला. गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्याचं गाळप हे 212 लाख झालं. 212 ला जर आपण या ठिकाणी 350 रुपयाने जर गुणलं तर या ठिकाणी 636 कोटी हा आपल्या शेतकऱ्याला फायदा कुणामुळे झाला? फक्त आणि फक्त आबामुळे. एक व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज लय भारी फिरतोय. काय फिरतोय की गावातील जुने पुढारी जुनी माणसं या ठिकाणी 3500चा दर 2000वर यायला या ठिकाणी बांडगोळ्यांच्या मागे लागली आणि त्यांचीच पोरं ही 3500चा दर 5000वर न्यायला आबाच्या पाठीमागे लागली. 30 वर्ष या ठिकाणी तुम्ही राजकारण केलं, समाजकारण हे 0% केलं आणि तुम्ही काय म्हणता? कोणीतरी म्हटलं की 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. कोणी म्हटलं की साडे वाटून कोण आमदार होत असतं का? मला सांगायचंय साडे वाटून आमदार होत असतं का? ती वेगळी गोष्ट आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया त्या जरशाचं शेण काढून वैरण काढून या ठिकाणी बेजार झालेल्या त्यांना एक कार्यक्रमाचं मनोरंजनाचं साधन असावं म्हणून या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासात एकमेव आपले आमदार असे घडले की गावोगावी खेड्यातील सर्व स्त्रियांना या ठिकाणी मनोरंजनाचं एक साधन उभं केलं. ज्या महाराष्ट्रात स्त्रीला 50% आरक्षण नव्हतं पण 100% संरक्षण होतं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हा महाराष्ट्र या स्त्रियांविषयी केलेल्या या आदराला एक माझे आमदार असं म्हणतो. आता माझे म्हणलं तर काय हरकत नाही की साडे वाटून कोण आमदार होत नसतं का? आबा म्हणलं साडे वाटून या ठिकाणी आबा तिकीट घेऊन आलं. आपल्याला हा जर या ठिकाणी सुधारायचा असेल फक्त कारखान्याचे पोट न भरता या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी युवकांचा विकास बघायचा असेल या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर येणाऱ्या 20 तारखेला तुतारी समोर बटन दाबून नाव बघायचंच नाही. 2 नंबरचं बटन तुतारी दाबायचं आणि आपल्या आबाचा आवाज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी गरजण्यासाठी आपल्या या ठिकाणी विधानसभेत पाठवायचंय. त्यामुळे लक्षात ठेवा किती नंबरचं बटन? 2 नंबरचं बटन. दुसरीकडे बघायचंच नाही. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर